माघी यात्रेसाठी प्रसाद म्हणून 5 लाख बुंदी लाडूंची निर्मिती करण्यात येत आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। माघ यात्रा दिनांक 8 फेब्रुवारी रोजी पार पडत असून या यात्रेत येणाऱ्या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यासाठी 5 लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। माघी, चैत्री, आषाढी आणि कार्तिकी अशा 4 मुख्य यात्रा पंढरपूर इथं साजऱ्या होतात। यामध्ये माघी यात्रा सुरू असून भाविकांनी दर्शन रांगेत आणि मंदिर परिसरात मोठी गर्दी केली आहे। या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी आणि राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी आणि राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो। मंदिर समितीच्या बुंदी लाडू प्रसादाला भाविकातून मोठी मागणी होती आहे। येणाऱ्या प्रत्येक भाविकाला लाडू प्रसाद मिळावा यासाठी 5 लाख बुंदी लाडू प्रसाद आणि 50,000 राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धता ठेवण्यात येत आहे। यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत आणि राजगिरा लाडू प्रसाद आउटसोर्सिंग पद्धतीनं खरेदी करण्यात येत आहे। 70 ग्रॅम वजनाचे दोन्ही बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रति पाकिट 20 रुपयाप्रमाणे 25 ग्रॅम वजनाचे 2 राजगिरा लाडू पॅकिंग करून प्रति पाकिट 10 रुपयाप्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत। यासाठी पश्चिम द्वार, उत्तर द्वार, श्री संत तुकाराम भवन असे एकूण 3 स्टॉल असून सर्व स्टॉल सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत खुले ठेवण्यात येत आहेत।